वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्मीच्या जाग व्हायला महाराज सांगतात. बाबा झोपेतून जाग नाही, या अज्ञानामधून जाग व्हायचंय की मी करता करविताय हा सर्वात मोठा भ्रम आहे. म्हणून महाराज म्हणतात काही गोष्टींचा विचार लवकर करावा नाही तर पश्चाताप होण्याची वेळ येत असते. महाराज पूर्ण पश्चाताप आपल्याला होत असतो आणि उपयोग काहीही होत नाही. पहा एका मनुष्यानं एक मुंगस पाळलेलं महाराज, मुंगस पाळलं आणि त्याची जी पत्नी होती त्या ब्राह्मणाची ती महाकालाची भक्त होती महाराज. आणि हा मनुष्य राजाकडे कामाला होता, हा ब्राह्मण कारकुनाचं काम करण्यासाठी. एक दिवशी काय झालं, त्या बाईनं पूजेसाठी ती बाई निघून गेलेली आहे आणि त्या बाईनं आपल्या पतीला सांगितलं आपलं बाळ घरामध्ये झोपलेलं आहे, या बाळावरती लक्ष द्या म्हणून. आणि अशातच त्या ब्राह्मणाला राजाचा निरोप आलेला आहे की पटकन राजदरबारामध्ये बोलवलेला आहे. अशात तो ब्राह्मण निघून गेलेला महाराज. आता ते मुंगूस होतं ना, ते मुंगूस वास्तविक पाहता माणसापेक्षा मुकी जनावर खूप चांगली महाराज, माणसापेक्षा मुकी जनावर इमानदार आहे. ते मुंगूस आता त्या बाळाचं रक्षणासाठी ते मुंगूस बसलेला आहे. एका बिळामधून काळाभर असा सर्प आलेला महाराज. तो सर्प आला, त्या मुंगसानं त्या सर्पाचे तुकडे तुकडे केले. थोड्या वेळामधून तो ब्राह्मण आपलं काम आटपून परत आलेला महाराज. तिकून आलेला ब्राह्मण, परंतु त्या मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेलं होतं. रक्त लागलेलं पाहिलं ब्राह्मणाने. ब्राह्मणाच्या हातामध्ये एक काठी आहे महाराज. रक्त लागलेलं पाहिलं ब्राह्मणाला वाटलं मुंगसाने नक्की आपल्या बाळाला खाल्लेलं आहे. त्या मुंगसाच्या डोक्यामध्ये काठी टाकली महाराज. ते मुंगस मरून गेलं आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तर सर्पाचे तुकडे तुकडे पडलेले आहेत आणि बाळ खेळत आहे महाराज. आता मात्र त्या ब्राह्मणाला काय झाला महाराज, पश्चाताप झाला. वेळ निघून गेल्यावर काय उपयोग आहे महाराज. म्हणून वेळेतच कोणत्याही गोष्टीचा उपयोग करून घ्यावा महाराज आणि आपल्या जीवनाचं सार्थक करावं. आणि या ठिकाणी महाराज म्हणतात जेने हा गोपाळ कृपा करीन, भगवान परमात्मा जेने तुझ्यावर कृपा करील असं काहीतरी कर बाबा. काहीतरी कर म्हणजे काय कर की झडझडून पटकन लवकर असं तू परमार्थाच्या मार्गाला लाग बाबा, नाहीतर काळ झडप घालील आणि तुझं जीवन असं व्यर्थ होऊन जाईल. हेच महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात. गोपाळ कृपा करी त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आणि मी दमलो भागलो ना तो परमात्मा मला माझ्या कडेवरती त्याच्या कडेवरती उचलून घेतो. एवढा अधिकार त्या भक्ताचा होतो महाराज. पण केव्हा होतो, त्या भक्ताला त्या परमात्म्याच्या नामामध्ये आपलं मन स्थिर करावं लागतं महाराज. कारण मन आपलं खूप गतिमान आहे, खूप चंचल आहे. बहु चंचल हे मन, बहु चंचल हे मन,
बहुचंचल हे मन, जाता येता न लगे वेळ. हे चंचल असणारं मन परमात्म्याच्या चरणावरती स्थिर करायचंय आणि आपल्या जीवनाचा उद्धार करायचा आहे महाराज. परंतु काय आहे ना, आपलं खूप मोठं अज्ञान आहे महाराज. मी करता करवित आहे, मी त्या शिवाचा अंश आहे, हे आपण विसरलेलो आहे महाराज. पहा अज्ञानात अज्ञान कसं असतंय का. पहा एका वेळेचे एक उदाहरण महाराज सांगतायत. पहा एका सरदारजीची सभा भरलेली महाराज. अशी सभा भरलेली, आता ती खूप मोठ्या बहुसंख्येने सरदारजी त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि एक पान टपरीवाला भैया आहे. त्या पान टपरीवरती हा सरदारजी पान खाण्यासाठी गेलेला महाराज. तिथं पान खाण्यासाठी गेला. तो पान टपरीवाला भैया म्हणतो, तुम्ही या ठिकाणी कशासाठी आलेला आहात. त्यावेळेस ते सरदारजी सांगतो, आम्हाला सर्व लोक मूर्ख म्हणतात, आम्हाला सर्व लोक मूर्ख समजतात, आम्ही खरोखर मूर्ख आहोत का हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बरं का. हे आम्ही पाहण्यासाठी आलेलो आहोत. आता तो पानपट्टीवाला, तो पान टपरीवाला भैया म्हटला, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं जर तुम्ही मला उत्तर दिलं तर तुम्हाला मी कुणी मूर्ख म्हणणार नाही. त्याने प्रश्न विचारला, आम्ही 3 जण भाऊ आहेत. एक भाऊ अमेरिकेला असतो, एक भाऊ इंग्लंडला, एक न्यूयॉर्कला, तिसरा कुठं असेल. त्या मनुष्याला सांगता आलं नाही महाराज. तो म्हटला, त्याचं उत्तर तुम्हीच द्या, त्याचं उत्तर तुम्हीच द्या. अरे बाबा, तिसरा तूच आहे ना. याला म्हणतात महाराज अज्ञान. खूप मोठं अज्ञान आहे. आता तो सरदारजी म्हटला, हाच प्रश्न मी माझ्या सरदारजीच्या सभेमध्ये विचारतो. हा तिथं गेला, त्याने हाच प्रश्न विचारला. आम्ही 3 जण भाऊ आहे, एक न्यूयॉर्कला आहे, एक अमेरिकेला आहे, तिसरा कुठं असेल. त्या सरदारजींना सुद्धा उत्तर देता आलं नाही. तो म्हटला, ते सरदारजी म्हटले, याचं उत्तर तुम्हीच द्या. तो म्हटला, तो पान टपरीवाला भैया. याला म्हणतात अज्ञानात अज्ञान महाराज. आपलं भजन स्वरात जातंय, दुसरा समजून सांगते तुझं भजन स्वरामधून जातंय बाबा, तरी सुद्धा ऐकत नाही. या ठिकाणी कोण नाही बरं का महाराज, माफी मागून बोलेल, परंतु एक उदाहरण म्हणून द्यायचंय. तुझं भजन स्वरातून जातंय तरी सुद्धा ऐकत नाही महाराज. याला म्हणतात अज्ञानामध्ये अज्ञान. मग हे अज्ञान जर दूर करायचं असेल तर महाराज म्हणतात, आपला संगती कोणाची करावी लागेल. ज्ञानी महात्म्यांची संगती करावी लागेल. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आणि अशा संतांना आपण भजलो ना, तर तो परमात्मा आपल्याला काय करतो, कडेवरती आपल्याला घेतो. भागलिया मज वाहतील कडे, मज वाहतील कडे, त्यांची येणे जोडे सर्व सुख. मी दमलो भागलो ना, ते मला आपलंस करून घेतात, कडेवरती घेतात. एवढा अधिकार नाही का, एवढा अधिकार किंवा एवढा आपल्या जवळचा तो परमात्मा आहे महाराज. परंतु आपलं हे मन
किंवा ह्या पूर्ण सर्व भावाने आपण त्या परमात्म्याची शरणागती केली पाहिजे. महाराज म्हणतात देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने पाडणे दे, संसार व्यसने पाडणे दे, संसार व्यसने पाडणे दे, संसार व्यसने पाडणे दे. नामस्मरण घड संत समागम, नामस्मरण घड संत समागम. नामस्मरण संत समागमे, नामस्मरण संत नामस्मरण घडो संत समागम. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशी झणी. नामाशिवाय तरणोपाय नाही महाराज या कलियुगा माझी, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेट. महाराज पुढे सांगतात काही माणसं अशी असतात महाराज अज्ञानामध्ये त्यांचं ज्ञान असतं, आणि त्या ज्यांचं अज्ञानामध्ये ज्ञान आहे असे कोण होते महाराज? चांगदेव महाराज. 1400 वर्ष तप केलं महाराज, 1400 वर्ष तप केलं, परंतु कोरे राहिले चांगदेव महाराज. का कोरे राहिले? ज्यावेळेस चांगदेव महाराज साधनेसाठी बसलेले आहेत महाराज, साधनेला बसलेले असताना त्या मार्गावरून त्या गावावरून ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, मुक्ताई चाललेली महाराज. आणि ज्यावेळेस चांगदेव महाराज साधनेसाठी बसलेले आहेत, चांगदेव महाराजांकडे एवढी सिद्धी होती महाराज, मेलेली माणसं जिवंत करायची एवढी सिद्धी त्यांना प्राप्त होती. अशा प्रकारे 14 वेळा ज्यांनी काळाला माग सारलेलं महाराज, ज्या 14 वेळेला काळाला माग लावलं, असे चांगदेव महाराज कोरे का राहिले? तर माझ्या मुक्ताईनं, अगदी 7 वर्षाची चिमुकली मुक्ताई महाराज, त्या मुक्ताईनं जे मेलेली मुडदी होते ना महाराज, चांगदेव महाराजांच्या समोर झोपलेली, त्यांना जिवंत केलं महाराज. स्वतःच्या सामर्थ्यानं जिवंत केलेलं आहे. चांगदेव महाराज साधनेतून जागे झालेले महाराज. जागे झाल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, माझ्या समोर जेवढे काही मुर्दे होते, इथून पाठीमागे मुर्दे असत, ते कुठे गेलेले आहेत? यांना कुणी जिवंत केलेलं आहे? त्यावेळेस त्यांच्या शिष्यांनी सांगितलं, छोटीशी 7 वर्षाची मुलगी, तिने हे सर्व केले, सर्वांना जिवंत केलेलं आहे. अरे माझ्यापेक्षा मोठा अधिकार आहे यांचा, मग यांची परीक्षा घ्यायला पाहिजे महाराज. चांगदेव महाराज निघाले महाराज त्यांची परीक्षा घ्यायला. चांगदेव महाराज कसे निघाले? वाघावर बसलेले, हातामध्ये सर्पाचा चाबूक केलेला आहे, परंतु समोरून पाहिलेलं त्यांनी दृश्य. समोरून काय दृश्य पाहिलं महाराज? ज्ञानोबरायांनी जड मृत्तिकेची भिंत आहे, त्या भिंतीला चालवायला लागलेलं महाराज. पहा, सजीव गोष्टीला किंवा प्राण्यांना आपण चालना देऊ शकतो, प्राण्यांना आपल्या कक्षेमध्ये ठेवू शकतो महाराज, परंतु निर्जीव वस्तूंना आपल्या कक्षेमध्ये ठेवणं म्हणजे एवढं सोपं नाही. अशा प्रकारे त्या भिंतीवर बसून हे 3 भावंड महाराज, हे 4 भावंड त्या भिंतीवर बसून चाललेली महाराज. महाराज असं वर्णन आलेलं आहे, मृत्तिकेची जड भिंत चालवलेली. आता हे दृश्य चांगदेव महाराजांनी पाहिलं आणि तिथंच अहंकार गळून पडलेला महाराज. आता पत्र लिहायला घेतलं महाराज. त्यांना काय लिहावं पत्रामध्ये? कारण आपल्यापेक्षा ते मोठे आहेत, आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहेत, आपल्यापेक्षा ते लहान आहेत. तीर्थरूप लिहावं का नमस्कार लिहावा? त्यांना काही कळलं नाही महाराज, म्हणून पत्र कोरं लिहिलं महाराज. त्यावेळेस पत्र पाहिलेलं
त्यावेळेस ज्ञानदेव महाराज ज्ञानोबाराय म्हणतात, निवृत्तीनाथ महाराज सांगतायत, मुक्ता काळजी करायची नाही, कोरं पत्र आहे. कारण जर पत्रावरती काही लिहिलेलं जर असलं तर त्याच्यावर आपल्याला काही करता येणार नाही, कारण पत्र कोरं आहे, त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी करता येईल. म्हणून त्या ठिकाणी चांगदेव महाराजांचा अधिकार किंवा ज्ञानोबारायांचा अधिकार चांगदेव महाराजांना कळला. महाराज कशामुळे कळला? महाराज अज्ञानामध्ये त्यांचं ज्ञान होतं. म्हणून महाराज म्हणतात, जीवनामधलं अज्ञान जर संपवायचं असेल तर महाराज म्हणतात, संतांचे संगती मनोमार्गे गती. संतांच्या संगतीमध्ये आपल्याला राहिलं पाहिजे आणि आपलं हित करून घेतलं पाहिजे. महाराज असे माझे संत महात्मे आहेत, नाही का? सावता महाराजांनी आपलं हित करून घेतलं, परमात्म्याला आपलंसं करून घेतलं. नो आपलंसं करून नाही घेतलं तर हृदयामध्ये त्यांना जागा दिलेली आहे आणि त्या परमात्म्याला ते शरण गेलेले आणि आपल्या जीवनाचा उद्धार केला, सर्व जगाचा उद्धार केला. महाराज म्हणून त्यांचं कुळ कसं होतं? पवित्रते कुळ पावन तो देश, पवित्रते कुळ पावन तो देश. पवित्रते कुळ पावन तो देश, पवित्रते कुळ पावन तो देश. तेथे हरीचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास जन्म घेते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती. त्यांचं कुळ पवित्र आहे. महाराज त्यांच्या माता पित्याला सुद्धा धन्यता देतात बरं का. महाराज पहा, त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे आगर. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. माता पित्याला महाराज धन्यता देतात. पहा,
सुशील संतती जर जन्माला यायची असेल ना, आलेली असेल ना महाराज, तर त्या मातेचं पुण्य लागतं. सुभाषितकार वर्णन करतात, सुशील मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता वंशपुण्येन उदारो आत्मपुण्येन सौभाग्यता. सुशील संतती ही मातेचं पुण्य लागतं महाराज, चतुर संतती हे पित्याचं पुण्य लागतं, आणि उदार संतती असते ना महाराज, ते आपल्या कुळाचं पुण्य लागतं बरं का महाराज. आणि पूर्ण सौभाग्य ज्याला प्राप्त असतं ना महाराज, त्याला स्वतःचं पुण्य लागतं. या उलट महाराज सांगतात, आईचा जर कर्माचा काही दोष असेल तर व्याभिचारी संतती जन्माला येत असते. पित्याच्या कर्माचा जर काही दोष असेल तर मूर्ख संतती जन्माला येते. कुळाचा काही जर दोष असेल, कुळाचं जर काही पाप असेल महाराज, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा रे कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. 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 दयाचा अर्क वाटे देवा, वाटे देवा, दयाचा अर्क वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अशा प्रकारे महाराज म्हणतात, आईच्या कर्माचा दोष असेल तर व्याभिचारी संतती जन्माला येत असते. पित्याच्या कर्माचा जर काही दोष असेल तर मूर्ख संतती जन्माला येत असते. आणि कुळाचा जर काही दोष असेल तर भित्री संतती जन्माला येत असते. आणि स्वतःच्या कर्माचा जर काही दोष असेल तर दरिद्री अशी संतती जन्माला येत असते महाराज. परंतु संत ह्या सावता महाराजांचे माता पित्यांना महाराज धन्यता देतात. हे माता पिता कसे होते महाराज, हे अगोदरच पंढरीची वारी करत होते, त्याने अगोदरच देवाला आपलंसं करून घेतलेलं होतं. म्हणून सुंदर अशी सात्विक अशी संतती त्यांच्या पोटी जन्माला आली. आणि त्या संततीने कुळाचा तर उद्धार केलाच केला महाराज, या जगाचा सुद्धा उद्धार केला. म्हणून या ठिकाणी प्रभू पांडुरंगाचं एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा
अवसरे. धन्यवाद महाराज. असा जर एवढा आनंद या ठिकाणी निर्माण झालाय महाराज, ही माझ्या सावतोबा महाराजांची कृपा आहे. आणि तुम्ही सर्वजण प्रेमळ भाविक मंडळी आहेत म्हणून एवढं वातावरण तयार होतं महाराज. एवढं सोपं नाही. म्हणून माझ्या संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे, बाबा देवाला लवकर आपला कैवारी करून घ्या आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा बरं का. वारी वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगारा वारी. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. ऐकता ना सर्वजण. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. अन वारी वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी माझ्या मल्हारीची वारी. धन्यवाद महाराज, धन्यवाद. अगदी खरोखर असा जर आनंद असेल ना महाराज, आणि खरोखर परमार्थामध्ये आनंद आहे. तो आनंद असा परमात्मा आहे. तो आनंद आपल्याला शोधायचा आहे महाराज. परंतु तो आनंद फक्त संतांच्या चरणावरती आहे. म्हणून महाराज म्हणतात, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावाने त्याचा दास व्हावा लागल महाराज. मग आपलं हित तो परमात्मा करणारा आणि तो गोपाळ आपल्यावरती कृपा करणार आहे महाराज. नवे नवे महाराज म्हणतात, आम्ही वचन दिलेलं आहे त्या परमात्म्याला. तू का म्हणे शेष शेविना आवडी, वचन ना मोडी बोलिले ते. शेष सेवन करण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु आम्ही दिलेलं वचन मोडणार नाही असं महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे शेविन आवडी. तुका म्हणे शेविन आवडी. तुका म्हणे तुका म्हणे शेविन आवडी. तुका म्हणे
वेश शेविन आवडी वचन ना मोडी बोलिले ते परमात्म्याला आपलंसं करून घ्यावं महाराज. परमात्मा कसा आपलासा होतो महाराज सुभाषितकार सांगतात. भावेन देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रम कृपया च पुत्र ज्ञानेन मोक्ष वशमानयंती. भावाने देवाला आपलंसं करायचं महाराज, शुद्ध भावाने. धनाने आपल्या पत्नीला खुश करायचं असतं महाराज, नाही का. कलेने राजाला खुश करायचं असतं, आणि कपटाने शत्रूला आणि सत्याने मित्राला, आपल्याने कृपाने प्रेमाने पुत्राला वश करायचं असतं महाराज. आणि ज्ञानाविना मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानाने मोक्षाला वश करायचं असतं महाराज, आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असतो महाराज. पहा, तरच ह्या मनुष्य देहाचं सार्थक होणार आहे. पहा, अगदी 2 तासापासून बोलण्याच्या ओघातून एखादा अपशब्द गेला असेल महाराज, माझ्या बुद्धीचा दोष असेल, एखादं तरी वाक्य असं असेल महाराज, माझ्या संत महात्म्यांचं असेल, गुरुवर्यांचं असेल, ते वाक्य जर आपल्या जीवनात उतरवलं तर आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे, सोनं होणार आहे महाराज. आणि अगदी 2 तासापासून ज्यांनी सुंदर अशी साथ दिलेली आहे महाराज, ही भजनी मंडळी खूप गोड आहे, गुणवान आहेत महाराज. कारण एकट्याचा नव्हे हा खेळ, म्हणून जमविला हा मेळ. दिदल्या विन दाता श्रोत्या विन वक्ता ज्ञाना विन पंडिता शोभा नाही बाबा. अगदी 2 तासापासून सुंदर आमचं गायन आमचे काळे महाराज आहेत, हरिभक्त परायण. खरंच खूप गोड आवाज आहे महाराजांचा, खूप मोठं ज्ञान आहे. काल्याच्या जागराचं कीर्तन मला वाटतं महाराजांचं आहे, है ना? बरोबर झालंय का? बर, खूप गोड असं ज्ञान आहे महाराज. आणि या ठिकाणी सर्वच आमचे भजनी मंडळ खूप गोड ज्यांनी साथ दिलेली आहे. सर्वांचं नाव मला माहिती नाही महाराज, आणि कुणाचा नाम उल्लेख राहिला तरी कुणी काही दुःख मानू नका. कारण सर्व होलीवाडी भजनी मंडळ खूप गुणवान मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे साऊंड सिस्टीम वाले महाराज आहेत महाराज, खूप सुंदर असा स्वर जसा पाहिजे तसा दिलेला आहे. या ठिकाणी आमचे महाराज खाली बसले, परंतु महाराज खरोखर खूप 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 गोड स्वर आहे महाराज, तुमच्या आवाजामध्ये खूप धार आहे, नाही का. महाराज खाली बसले, ती विटी सुंदर त्यांनी वाजवलेली आहे. या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण पखवादे महाराज, अगोदर आमचे महाराज बसले होते. महाराज हरिभक्त परायण, आपलं नाव सांगितलं? पांडुरंग महाराज होले. सुंदर असा पखवाद महाराजांनी वाजवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आमचे विकास महाराज अवसरे यांचं आगमन झालं महाराज. त्यांनी ही खूप गोड पखवाद वाजवलेला महाराज, असं वाटतं कोवरही ऐकत राहो. यांच्या मंडळीसाठी तुम्ही न सांगता टाळ्या वाजवल्या महाराज, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी इकडे चोपदार मामा आहेत, इकडे विनेकरी ताई आहेत, पाठीमागे आमचे बालगोपाळ आहेत महाराज. भविष्यात खूप मोठे कीर्तनकार होणार आहेत महाराज. कारण लेकरांना संपत्ती कमवण्यापेक्षा संस्कार कमवणं हे गरजेचं आहे महाराज या कलियुगामध्ये, नाही का. संपत्ती काय आज ना उद्या कमवणार आहे महाराज, पण संस्कार, मातीच्या गोळ्याला, ओल्या मातीच्या गोळ्याला आपण जसा आकार देऊ तसा आकार देता येतो, परंतु तोच गोळा जर वाळला ना महाराज चिखलाचा, तर त्याचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लहान आहे तोपर्यंत संस्कार द्या, आणि आपल्या जीवनाचं नवे आपल्या संसाराचं सोनं करून घ्या.